आपण आतापर्यंत या मालिकेत खूप काही पाहिलं, पण आता जे घडतंय ते खरोखरच एक मोठं वळण आहे. एक असं वळण जिथे भूतकाळातल्या सगळ्या गुपित गोष्टी एक एक करून उघड्या पडायला लागतात. तर सुरुवात होते भैरवी पासून. भैरवी ही साधी बाई नाही, ती तिलोत्तमाला ब्लॅकमेल करते. आणि कशासाठी? तर अनामिका आणि सारंग सरांचं लग्न लावण्यासाठी. भैरवीला माहित आहे की अनामिकाचं प्रेम नीलवर आहे. हे सत्य तिलोत्तमालाही माहित आहे आणि हेच ती हत्यार म्हणून वापरते. भैरवी तिलोत्तमाला सांगते, हे बघ, मला काहीही करायचं नाही, फक्त माझं ऐक. भूतकाळात जे काही घडलंय त्याला सामोरं जायची तयारी ठेव. यावर तिलोत्तमा ठामपणे म्हणते, मुळात भूतकाळात माझी चूक नव्हती, तूच मला त्यात अडकवलं होतंस. पण भैरवी थांबत नाही. ती म्हणते, हे तू सांगशील, पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? आणि मग ती सांगते, मला ऐकू आलंय की अनामिका आणि सारंग सरांचं लग्न होणार आहे, पण अनामिकाचं तर नीलवर प्रेम आहे ना, मग हे कसं? हे ऐकून तिलोत्तमाला प्रचंड धक्का बसतो. डोक्यात विचारांचं काहूर माजतं आणि त्याच अवस्थेत ती अनामिकाकडे जाते. ती अनामिकाला विचारते, मला एक गोष्ट सांगशील का? अनामिका म्हणते, बोल तिलोत्तमा मॅडम. तिलोत्तमा सांगते, भैरवी मला ब्लॅकमेल करतीये आणि मला वाटतंय तू पण या सगळ्याचा एक भाग आहेस. कारण भैरवी इतक्या आत्मविश्वासानं सांगतीये की तुझं आणि सारंग सरांचं लग्न होणार आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. तू कुठल्या तरी मोठ्या उपकाराखाली अडकलेली आहेस हे मला जाणवतंय. इकडे सावलीही हे सगळं ऐकतीये आणि ती मनात विचार करतीये, भैरवी मॅडम इतक्या ठामपणे हे लग्न ठरवतीये, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग सावली तिलोत्तमाला विचारते, पण का? असं काय झालंय? तू स्वतःला थांबवू का शकत नाहीस? तिलोत्तमा सांगते, सावली, माझ्याकडे पर्याय नाही. सावली म्हणते, हे बघ, मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, मी जे करता येईल ते करेन. आणि मग तिलोत्तमा एक मोठं सत्य सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, सावली, तुम्हाला सगळ्यांना जे वाटतंय ते खरं आहे. सानिका ती माझी आहे, अनामिका तीही माझी आहे, जगण्याची मुलगी. हे ऐकून सावलीला एवढा मोठा धक्का बसतो की ती जागीच थिजते. तिलोत्तमा पुढे सांगते, हा खूप मोठा भूतकाळ आहे. भैरवी मॅडमनी असा काही खेळ खेळलाय, त्यांच्याकडे अशा काही गोष्टी आहे की ज्यामुळे त्या मला आणि तिलोत्तमा मॅडमना ब्लॅकमेल करतात. मी स्वतःला सांगत राहते, सहन कर, कारण त्यांचं ऐकण्याशिवाय पर्याय नाही. आणि हे बोलणं चालू असतानाच अचानक बाहेरून काहीतरी आवाज येतो. त्याच वेळी तिलोत्तमाला भैरवीचा फोन येतो. भैरवी सांगते, हे बघ तिलोत्तमा, तुला एक संधी देतीये, काहीही कर, पण सारंग आणि अनामिका लग्न होऊ दे, नाहीतर माझ्याकडे तुझं रेकॉर्डिंग आहे. तू स्वतः मला सांगितलं होतंस, सानिकाला संपवून टाक. तिलोत्तमा म्हणते, त्या दिवशी मी रागात होते, त्यात माझा थोडाही हात नाही. मी सानिकाला कधीच मारू शकत नव्हते, ते रागात बोललेलं होतं. भैरवी म्हणते, रागात का होईना, तू बोललीस ना, आणि ते सत्य मी आता पकडून ठेवलंय. सारंगला लग्नासाठी मनवलं नाहीस तर हे रेकॉर्डिंग बाहेर जाईल. आता तिलोत्तमा काय करणार? ती एका खोलीत जाते आणि तिथे तिने आधीच काही कागदपत्र ठेवलेली असतात. भूतकाळात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जपून ठेवलेले पुरावे. ते पुरावे घेण्यासाठी ती धावत जाते, पण त्याच वेळी परिस्थिती अशी बिकट होते की चारी बाजूंनी संकट येतंय. तिलोत्तमा ओरडते, हे सगळे कागदपत्र वाचवा, हे गेले नाही पाहिजेत. हे जर गेले ना तर सगळं संपेल. सानिका, वाचव, सानिका. आणि त्याच क्षणी अनामिका म्हणजेच सानिका ते सगळे कागद उचलते. हे महाभयंकर सत्य तिच्या समोर येतं. ती तिलोत्तमाला विचारते, हे सगळं तुला माहित होतं का? तिलोत्तमा सांगते, सावली, घाबरू नकोस. अनामिका, सानिका, तूही घाबरू नकोस, मी तुला जाळलेलं नाही. अनामिका म्हणते, मला माहित आहे तिलोत्तमा मॅडम, पण हे सगळं काय प्रकार आहे? तिलोत्तमा सांगायला लागते, भैरवीने मला फोन केला होता. ती म्हणाली होती, जर तुला नीलची सुटका करायची असेल तर माझं ऐक. मला खरंच कळत नव्हतं या सगळ्यातून मी कशी वाचू, आणि म्हणून ती तुझं लग्न सारंग सोबत लावण्याचा प्रयत्न करते. हे ऐकून सावली म्हणते, तिलोत्तमा मॅडम, तुम्ही घाबरू नका, आता आपण सगळे मिळून भैरवी मॅडमना एक्सपोज करायचं. सावलीला आता सानिका उर्फ अनामिकाचं सत्य कळलंय. भूतकाळात तिलोत्तमाने काहीही केलं नव्हतं, भैरवीनेच दोघींना ब्लॅकमेल केलं होतं. पण सावलीच्या मनात एक प्रश्न राहतोच, तू कुठल्या गोष्टीमुळे ब्लॅकमेल होतेस? आणि मग सानिका सांगायला लागते, कारण मला सांगितलं गेलं होतं की तू काळी आहेस आणि तुझी प्लास्टिक सर्जरी झाली आहे. जर हे सत्य नीलला कळलं तर? आणि इथेच ही कथा एका नव्या उंबरठ्यावर येऊन उभी राहते, जिथे सत्य उघड होणं आता फक्त वेळेचा प्रश्न आहे.